22 एप्रिल 2026 संध्याकाळचे 6:05 झालेले आहेत. दुपारच्या 3-3:30 पासून आभाळ आलेलं आहे, विजा चमकत आहे, वारं स्थिर झालेलं आहे. ऑनलाईन ह्युमिडिटी चेक केली, 50-60% दाखवत आहे. कूलरचं पंप बंद करून फक्त फॅन सुरू ठेवलेला होता. दुपारची आंघोळ, संध्याकाळची आंघोळ, एकंदरीतच काय की बाहेरील तापमानाशी जे काही 41 वगैरे असेल आणि शरीराचं जे 36.9 हे साधारण तापमान असतं, बाहेरच्या तापमानाशी जुळवून घेताना शरीराला ऊर्जा खर्च करावी लागते. आपण ओल्या फडक्याने शरीर पुसून किंवा हातपाय धुवून आंघोळ करून त्वचेचं एकंदरीतच शरीराचं तापमान संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतो, जेणेकरून उष्माघातापासून शरीराचं संरक्षण होईल. तसेच इतर गोष्टींचं देखील, जसे की तरल पदार्थांचं सेवन असेल, शांत आणि हवेशीर सावलीत आराम करणं असेल, एकंदरीतच काही कुणाच्याही हातात राहिलेलं नाही आहे. ज्या प्रकारे उत्सर्जन होत आहे उष्णतेचे, त्यात मग काँक्रिटीकरण का असेना रस्त्यांचं, एकंदरीतच शहरांमधली काँक्रीटची घरं, याचा अर्थ खेड्यात आता थंडावा आहे अशातला भाग नाही आहे. रस्त्यावरती तिथंही काँक्रिटीकरण झालेलं आहे, पण जुने चिरेबंदी लाकडी माळवलाचे वाडे त्या मानाने निश्चितच आल्हाददायक असतील. असो, गावी असताना काय म्हणू शकतो त्याला की लाईटी अभावी, आता शहरात गरमी अभावी, एकंदरीतच कुठं जरी गेलं तरी काही गोष्टी तुमचा पिच्छा सोडत नाही, हेच महत्त्वाचं आहे. स्वतःला परिस्थितीशी टाळून घेणं महत्त्वाचं आहे.